आज आपण बनवतोय ओले काजू आणि अंड्याची रस्सा बनवणार आहे. तर हे गेल्या वर्षीचे आमचे काजू आहे, जे ओले काजू होते ते आम्ही सुकवून ठेवले. तर आता इथे पाणी उकळत ठेवलं आहे. तर आता हे पाण्यामध्ये टाकणार आहे आणि याची सालं बिलं सोलून स्वच्छ करून घेणार आहे. आज आपण बनवतोय काजू अंडा रस्सा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हा कांदा, कोथिंबीर, काजू, ही 2 अंडी, हिंग, हळद, मालवणी मसाला आणि मीठ, बस. आणि हे टोपामध्ये मी आता हे तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपण आता पहिलं तेल तापल्याबरोबर थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. पहा, तेल तापलेलं आहे, त्याच्यामुळे मी हिंग घालून घेतलं. हिंग घालून झाल्यानंतर यात मी कांदा घालून घेतला. मला हवाच कांद्याचा तडका. तर मी कांदा घालून घेते. यात मी आलं लसणाची पेस्ट आणि काहीच टाकणार नाही, कारण आपण वाटप करताना भरपूर आलं आणि भरपूर लसूण टाकलेली आहे. त्याच्यामुळे वाटपातच आलं लसूण आहे आपलं, जे आपण वाटप केलं ना मगाशी ते त्यातच आहे. आणि आपण अंडी फोडून टाकणार आहे यात. अख्खी अंडी उकडवून सोडणार नाही. ते फोडलेल्या अंड्याची चव फार छान लागते. आणि थोडीशी कोथिंबीर या फोडणीत पण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकलेली. थोडीशी हळद टाकून दिली. हळद टाकून घेतली आपण याच्यात. आता आपल्याला काजू घालून घ्यायचे. आणि काजू जसे आपण पाण्यात भिजवले ना, गरम पाण्यात, तरी काजू गरम पाण्यात टाकले ना की जसे आपले ओले काजू असतात ना तसेच पुन्हा होतात ते. हे बघा, आम्ही भरपूर काजू टाकले आहेत. तर हे गेल्या वर्षी मी खूप काजू आणले होते, तर ते कधीच बनवतो आम्ही. तर आता नवीन परत सीझन चालू होणार ना, परत नवीन सीझनचे आम्ही नवीन काजू घेऊन येणार आणि परत असेच सुकवणार 1-2 उन्हामध्ये आणि फ्रीजमध्ये डब्यामध्ये गच्च भरून ठेवणार. आणि मग वर्षभर काजूचा आनंद घेणार आम्ही. हे पहा, मस्त काजू छान असे मस्तपैकी तेलामध्ये परतवून घेते. छान परतवून झाले की मग आपल्याला यात पाणी घालायचं. माझं एक काजू पडले. मस्त रंग आलाय ना. आता मी टाकणार आहे यात मालवणी मसाला. आपण मालवणी मसाला घालून घेणार आहे. मीठ मी नंतर घालणार आहे सगळ्यात शेवटी. आणि मालवणी मसाला, ह्याच्यामध्ये सगळं साहित्य आहे. गरम मसाला पण याच्यातच आहे, त्यामुळे आपल्याला वेगळा गरम मसाला घालायची गरज नाही. यात थोडंसं पाणी ओतून घेऊया आपण. पाणी ओतून घेते छानपैकी. थोडं ओतायचं पाणी, जास्त नाही घालायचं. थोडं घातलं ना छान तेलाचा तवंग सुटतो. कितीतरी काजू घातले मस्त, भरपूर काजू घातले. गेल्या वर्षी आम्ही भरपूर काजू घेऊन आलो होतो, ओले काजू. ते संपवायचे म्हणून मी बऱ्यापैकी घालून घेतले. यावर्षी आमचे नवीन काजू येतील परत.
तर पुन्हा आपण काजूची नवीन काजूची भाजी बनवूया, उसळ बनवूया. शेंग बटाट्याच्या रस्स्यामध्ये पण छान लागतात. काजू शेंग बटाट्याचा रस्सा पण मस्त छान लागतो. हे पाणी टाकलं होतं ना, ते पुन्हा आटलं आहे. आता आपण आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा बनवायचा ना, तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पुन्हा परत पाणी टाकायचं नाही. आत्ता जे काय टाकायचं ते आत्ताच टाकून घ्यायचं आहे. बघा मस्त मसाला जळू नये म्हणून मी पाणी टाकलं होतं. आता हे छान पाणी सुकलं आहे आणि तेला मस्त असं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे. आता बघा पाणी उठलं, काय सुंदर असा तवंग येईल याच्यावरती मस्तपैकी. आणि ते पाणी जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं मी पाणी ओतून घेतलं आहे. आणि काजू शिजले की त्यात मग नंतर अंडी फोडून घालणार आहे. आधी काजू शिजवून घेऊया आपण झाकण ठेवून, आणि मग अंडी शिजवणार आहे, अंडी टाकणार. कारण काजू जरा शिजायला जड असतात थोडे. आणि मग सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहे, वाटप टाकणार आहे आणि मग मीठ टाकणार आहे. मस्त असा तेलाचा तवंग आला पाहिलं. आता थोडी उकळी फुटली की आपण याच्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवून शिजवू. चला आपण उकळी फुटली. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. हे पहा, आता मी झाकण ठेवते. थोडंसं ओपन करूनच ठेवते, नाही तर ओतू जाईल. आता आपण काजू शिजवून घेऊया. आता आपण या काजूच्या रशामध्ये हे बघा अंडं फोडून घातलं आहे. अंडं फोडताना तर मी व्हिडिओ माझ्या हातून स्किप झालेला आहे, कारण मी एकटीच आणि मग फोडताना मी कसं तुम्हाला दाखवू शकते, म्हणून मग मी अंडं फोडून टाकलं आणि आता तुम्हाला दाखवते. हे पहा, फोडलेल्या अंड्याचा रस्सा फार छान होतो. आता ह्यात मी हे वाटप टाकणार आहे. आपण जे भाजून घेतलं होतं ना आणि मिक्सरला लावून घेतलं होतं, हे एकदम सुकं वाटप आहे बघा. हे छान असं 8-10 दिवस चांगलं राहतं. हे मी 2-3 चमचे टाकून घेणार आहे यात, पण जास्त वाटप पण घालणार नाही आहे मी. खूप असं वाटप असं हे होणार, मग घट्ट होतं म्हणून थोडं रस्सा झाला तर चांगलं वाटतं. बस एवढंच घालणार, एवढं घट्ट झालं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि यात मी अजून मीठ पण नाही घातलं आहे. आता मीठ पण घालणार आहे. पहिलं वाटप शिजलं पाहिजे. वाटप शिजल्यानंतर मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी मी लागलं तरच टाकणार, नाही तर नाही. हे पहा, काजू छान असे शिजले आहेत त्याच्यामध्ये. काजू शिजल्यानंतरच मी अंडी फोडून टाकली याच्यामध्ये. फोडलेल्या अंड्याच्या रस्स्याची चव फार छान लागते. आपण घालणार आहे मीठ घालून घेतो. गॅस स्लो करते मी, एकदम स्लो गॅसवर. आता शिजवून घेणार आहे आणि कोथिंबीर पण आता आत्ताच टाकून घेते. एका हाताने सगळं करते ना, त्याच्यामुळे
डिशमधूनच टाकून घेते. हे पहा दिसतं. हे शिजलं मग वाटत तर काय भाजलेलंच असतं ना, त्याच्यामुळे एवढं काही शिजवायची गरज नसते. तर थोडी कोथिंबीर घालून छान असं शिजलं की मग गॅस बंद करणार. की आपला काजू अंड्याचा रस्सा रेडी झाला. चला या मग खायला मस्तपैकी. आणि ह्याच्याबरोबर मी बनवणार आहे डोसे आणि काजू अंड्याचा रस्सा फार छान लागतो.